नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। जे की आयडीबीआय बँक आहे, आयडीबीआय बँकेच्या जवळपास 1000 एक्झिक्युटिव्हच्या वॅकन्सीज आल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचा रिझल्ट जो आहे नुकत्याच काही दिवसापूर्वी लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेले आहे। त्यामध्ये साखर एज्युकेशनच्या बाबतीत सांगायचं झाल्यास साखर एज्युकेशनचे जवळपास 40 ते 50 विद्यार्थी जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल झालेले आहे। आता ह्या आयडीबीआय बँकेबद्दल सांगायचं झाल्यास आयडीबीआय बँकेने 1000ची रिक्रुटमेंट केली होती एक्झिक्युटिव्हच्या बाबतीत, आणि त्याची परीक्षा झाली आणि इंटरव्ह्यू जे आहे ते जानेवारी 2025 मध्ये कंडक्ट करण्याचे चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो। मग अनेक विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल झाल्यामुळे अनेक विद्यार्थी आम्हाला विचारत होते की सर, जे की समजा मॉक इंटरव्ह्यू जे आहे ते आपण कंडक्ट करणार आहात का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक न्यूज आहे की आम्ही मॉक इंटरव्ह्यू जे आहे कंडक्ट करत आहोत, आणि त्यासाठी पॅनल जे आहे आयडीबीआयचं जवळपास एजीएमच्या लेवलचे जे की एबीएम लेवलचे जे की पर्सनॅलिटी आहे या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी असणार आहे, त्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे। पण आजचं जे की व्हिडिओ लेक्चर आजचं जे की लेक्चर असणार आहे, हे लेक्चर जे आहे जे की इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे की इंटरव्ह्यूला जाताना त्यांना कोणकोणत्या कागदपत्राची गरज जाणवणार आहे। ओके, त्या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय केले जाणार आहे। ओके, मग अनेक विद्यार्थी म्हणतात की सर, इंटरव्ह्यूला जाताना की आम्ही जे की समजा आतापर्यंत खूप सारे विद्यार्थ्यांनी फॉर्मल ड्रेस घातलेले नसतात, तर ते फॉर्मल ड्रेस मध्ये कोणते फॉर्मल ड्रेस घ्यायचे, कोणत्या कलरचे घ्यायचे, इथून सुरुवात होती विद्यार्थी मित्रांनो। तर सरळ सरळ एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो। ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट्स असेल किंवा नेव्ही ब्ल्यू असेल, नेव्ही ब्ल्यू शर्ट्स असेल, अशा पद्धतीचा जो ड्रेस आहे तसा अटायर ठेवला तरी चालेल। ओके, आणि जो काही समजा शूज आहे तो शूज तुम्ही ब्लॅक ठेवा, बाकी जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही, खूप जास्त विचार करण्याची पण गरज नाहीये। इंटरव्ह्यू जो आहे हा आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह साठी एक फॉर्मॅलिटी म्हणून घेतला जाणार आहे। त्यामुळे अनेक लोक तुम्हाला जे की युट्यूबवर घाबरून देत आहेत की असं होईल तसं होईल, हे होईल ते होईल, आणि इंटरव्ह्यू जो आहे तो तुमच्या लोकल लँग्वेज मध्ये पण होऊ शकतो, हिंदीमध्ये पण होऊ शकतो आणि मराठीमध्ये पण होऊ शकतो। आयडीबीआय ला एम्प्लॉईची गरज आहे, त्यामुळे इंटरव्ह्यू जे आहे एक फॉर्मॅलिटीज आहे, हे लक्षात घ्या। मेन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि तुमचं मेडिकल टेस्ट होणार। आतापर्यंत आयडीबीआय एक्झिक्युटिव्हला इंटरव्ह्यू नव्हते, परंतु या वर्षीच्या नोटिफिकेशन पासून आयडीबीआयने काय केलं, इंटरव्ह्यू जे आहे ते काय केले, इन्क्लूड केले। मग इंटरव्ह्यू फारच डिफिकल्ट होतात असं नाहीये। इंटरव्ह्यू बद्दल तुम्हाला काय करायचंय ते पण मी तुम्हाला सांगतोय। इंटरव्ह्यू बद्दल फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं त्याच्याबद्दल तुम्हाला 2-3 क्वेश्चन विचारले जाईल, नंतर तुम्ही कोणत्या प्लेसहून आलात नेटिव्ह प्लेस बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जाईल, नंतर जनरल बँकिंग बद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, बँकिंग अवेअरनेस बद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, करंट अफेअर्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, आणि जे काही सध्या हॉट इश्यू आहे देशामध्ये किंवा स्टेटमध्ये किंवा लेटेस्ट अपॉइंटमेंट जे आहे याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल। याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन विचारले जाणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो। हे 4-5 एरिया मी जे तुम्हाला सांगितले त्या एरियावर तुम्ही काम करा आणि तुमच्या कॉन्फिडन्सवर काम करा। बाकी जास्त टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका। तुमची ज्या काही मेन्स एक्झाम आहे त्या मेन्स एक्झामवर फोकस करा पूर्णपणे, आणि या इंटरव्ह्यूसाठी फक्त एक तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे ते तुमचे सर्टिफिकेट जे आहे सर्टिफिकेट रेडी ठेवा। खूप जास्त विचार करू नका ह्या आयडीबीआय एक्झिक्युटिव्हच्या इंटरव्ह्यू बद्दल विद्यार्थी मित्रांनो। तर मग मी आजच्या या लेक्चर मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू साठी जाताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट नेसेसरी आहे आणि कोणत्या डॉक्युमेंटचं तुमचं व्हेरीफाय केलं जाणार आहे। इंटरव्ह्यू आता जानेवारीमध्ये त्याचं शेड्यूल असणार आहे, त्याकरता तुमच्याकडे टाइम आहे, त्याकरता तुम्ही जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट तुम्ही काढून ठेवा। मी त्याची लिस्ट सांगणार आहे तुम्हाला आता या लेक्चर मध्ये। जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुमच्या कॉलेजमधून असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट नसेल तर कास्ट सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी तुम्ही रेडी करून ठेवा। बाकीचं इंटरव्ह्यूचं टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका, जास्त टाइम त्याच्यावर खर्च करू नका। ओके, जे आहे त्या पद्धतीने स्वीकारा आणि इंटरव्ह्यूला जा। इंटरव्ह्यू एक आयडीबीआयची फॉर्मॅलिटीज आहे। अनेक लोक त्यांच्या बॅचेस विकण्यासाठी तुम्हाला भीती दाखवत असेल, इंटरव्ह्यू असं होईल तसं होईल, हे होईल ते होईल, त्याचं टेन्शन घेऊ नका। आयडीबीआयचे इंटरव्ह्यू जे आहे एक फॉर्मॅलिटीज आहे, त्यामुळे तुम्ही फक्त तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवा। डॉक्युमेंट्स मेन आहे, जे की समजा कागदपत्र पडताळणी होणार आहे ती एक महत्वाची आहे। तुम्ही इंटरव्ह्यूला फक्त प्रेझेंट राहा। ओके, आता कोणकोणते कागद लागतात, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिले सुरुवात करताना आपण 29 डिसेंबर 2024 रोजी येत्या संडेला आपण आयडीबीआय
एक्झिक्युटिव्ह साठी मॉक ड्राईव्ह घेतोय, इंटरव्ह्यूचा ड्राईव्ह जो आहे तो घेतोय, सेशन ठेवलेला आहे आणि या सेशन साठी जे काही आयडीबीआय मध्ये अधिकारी सध्या काम करतायत, ऑथॉरिटी म्हणून काम करतायत, त्या सर्व पॅनल मेंबरना आम्ही इथं बोलवलं आहे इंटरव्ह्यू घेण्यासाठी. त्यामध्ये कोण कोण आहेत ते सांगतो विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपल्या इंटरव्ह्यू पॅनल मेंबर्स मध्ये अभिजित सेटे नावाचे जे काही सर्स आहे, हे एजीएम म्हणून काम करतायत सध्या आयडीबीआय, एजीएम अँड बीएच म्हणून आयडीबीआय बँक मध्ये. नंतर आशिष कुमार गुप्ता म्हणून आहे, यांचं हे मॅनेजर आहे आयडीबीआय बँकेमध्ये सध्या. नंतर गुंजर गोलपे हे असिस्टंट मॅनेजर आहे आयडीबीआय बँक मध्ये आणि राजेंद्र सावळे सर जे आहे हे सुद्धा असिस्टंट मॅनेजर आहे आयडीबीआय बँक मध्ये. ओके, तर हे सर्व जाणकार व्यक्तिमत्व जे आहे तुम्हाला टिप्स देणार आहे इंटरव्ह्यू बद्दल आणि तुमचा मॉक इंटरव्ह्यू जो आहे ते घेणार आहे. त्यामुळे जे काही विद्यार्थी समजा पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्की संडेला 29 तारखेला 29 डिसेंबर 2024 रोजी आपल्याला एक मॉक द्यायचा आहे आणि यांच्याकडून फीडबॅक घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपला जो काही नंबर दिसतोय या नंबरवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. तुमची वेळ जी काय आहे तुम्हाला घेऊन ठेवायची आहे आणि इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. इंटरव्ह्यूचा एकदम व्यवस्थित फीडबॅक दिला जाईल. जे लोक सध्या आयडीबीआय मध्ये काम करतायत त्यांच्या मार्फत आपण इंटरव्ह्यू कंडक्ट करणार आहोत. त्यामुळे एकदम तुम्हाला प्रॉपर फीडबॅक भेटणार आहे तुमच्या इंटरव्ह्यू बद्दल. ओके, तर आपला मॉक सेशन जे आहे हे असणार आहे 29 डिसेंबर 2024 रोजी संडेला सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत आपले मॉक चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ही छोटीशी अनाउन्समेंट होती. नंतर आता इंटरव्ह्यू साठी काय काय लागतात हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता इंटरव्ह्यू साठी तुम्हाला आतापर्यंत मेल आलेला नसेल, आता त्यांचं जे शेड्यूल ठरेल समजा आयडीबीआय मार्फत त्याच्यानंतर तुम्हाला मेल येईल. आता इंटरव्ह्यूचा कॉल लेटरचा मेल येईल, तो कॉल लेटर जो आहे तो तुम्हाला घेऊन जायचं विद्यार्थी मित्रांनो. त्याची प्रिंट आउट घ्यायची आहे तुम्हाला आणि तुमच्या डॉक्युमेंट सोबत त्याला सुद्धा जोडायचं आणि त्याला सुद्धा घेऊन जायचं आहे. म्हणजे इंटरव्ह्यू कॉल लेटर तुम्हाला काय करायचंय, सोबत घेऊन जायचंय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, नंतर आपल्या एज्युकेशन करिक्युलम बद्दल कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याजवळ नेसेसरी आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता एज्युकेशन करिक्युलम बद्दल आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट शुड ब्रिंग सेल्फ अटेस्टेड कॉपी. त्यांनी सांगितलं की ज्या काही कॉपी तुम्ही नेणार आहेत त्या सेल्फ अटेस्टेड कॉपी ॲज वेल ॲज द ओरिजिनल सर्टिफिकेट्स. ओके, म्हणजे जेवढे की सर्टिफिकेट तुमच्याकडे असणार आहे आणि त्याच्यात तुम्ही झेरॉक्स मारणार आहे त्या झेरॉक्स तुम्हाला सेल्फ अटेस्ट करायचे आहे आणि त्याच्या सोबतच ओरिजिनल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे. सरळ सरळ तुम्हाला काय करायचे, 2 बंच करायचे विद्यार्थी मित्रांनो. एक ओरिजिनल सर्टिफिकेटचा आणि एक झेरॉक्स कॉपीचा आणि झेरॉक्स कॉपीवर स्वतःच्या साईनने तुम्हाला काय करायचंय, सेल्फ अटेस्टेड करायचे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. मग या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जो काही फॉर्म तुम्ही भरलेला आहे आयडीबीआयचा, ती ऍप्लिकेशन रिप्रिंट जी आहे ती तुम्हाला घेऊन जायचं आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरला आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा, तो फॉर्म तुम्ही एकतर सबमिट केल्यानंतर तुमच्या मेलला घेऊन ठेवलेला असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी भरला त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवलेला असेल डेस्कटॉपवर, तर त्याची तुम्हाला प्रिंट मारायची आहे आणि ती प्रिंट सुद्धा घेऊन जायची आहे. मग सर काही लोकांनी इंटरनेट कॅफेवर भरला किंवा काही लोकांनी मेलला कॉपी घेऊन ठेवलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, अशा विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आयडीबीआयचं इंटरव्ह्यूचं शेड्यूल होईल त्यावेळेस आयडीबीआय त्यांच्या वेबसाईटला काय करेल, ही लिंक जी आहे ऍप्लिकेशन रिप्रिंटची लिंक जी आहे ती काय करेल, ऍक्टिव्ह करेल. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा रिप्रिंट ऍक्टिव्ह झाल्यानंतर आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला त्याची लिंक जी आहे ती पोस्ट करू विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ऍप्लिकेशन लिंक जी आहे त्याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, ऍप्लिकेशनचं प्रिंट आउट तुम्हाला घ्यायची आहे. ती एक मस्ट आहे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार, इंटरव्ह्यूला जाणार त्यावेळेस. ओके, नंतर दुसरा मुद्दा आहे डेट ऑफ बर्थचा. ओके, आता डेट ऑफ बर्थ साठी शक्यतोवर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे असतं, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन असते, त्याच्यानुसारच तुमचं डेट ऑफ बर्थ कन्सिडर केलं जातं. त्यामुळे डेट ऑफ बर्थ साठी एकतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा 10th स्टँडर्ड पासिंग सर्टिफिकेट हे मस्ट आहे. ओके, याची सुद्धा तुम्हाला एक ओरिजिनल सर्टिफिकेट लागेल आणि झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड. नंतर हायस्कूल क्लास, ओके, 10th मार्कशीट, 10वीचं मार्कशीट सुद्धा लागेल, पासिंग सर्टिफिकेट सुद्धा इथे मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट या दोघांपैकी दोन्ही पण लागेल आणि इंटरमिजिएट 12th मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट. ओके, इथे सुद्धा दोन्ही पण लागणार आहे. इंटरमिजिएट म्हणजे 12वीचं तुम्हाला एक तर मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट दोन्ही पण लागणार विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, यांनी सांगितलेलं या ठिकाणी
की 10वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे दोन्ही पण, नंतर 12वीचं सुद्धा मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे मस्ट आहे, कंपल्सरी आहे. आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की ऍडजस्टमेंट करताय की नाही करताय. परंतु ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करा, बोर्ड सर्टिफिकेट 10वी नंतर पासिंग सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी ठेवा, 10वीच्या पण आणि 12वीच्या पण. पासिंग सर्टिफिकेट पण सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध ठेवा आणि मार्कशीट सुद्धा तुमच्याकडे काय करा, उपलब्ध ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नंतर चौथा मुद्दा येतो मार्कशीट ऑफ ऑल इयर्स ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके, म्हणजे जे काही समजा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, इयरली असेल किंवा सेमिस्टर वाईज असेल, तर तुम्हाला सर्व इयरच्या पासिंग सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, किंवा सेमिस्टर वाईज सर्टिफिकेट असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं सुद्धा पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे गरजेचं आहे, सेमिस्टर वाईज किंवा इयर वाईज विद्यार्थी मित्रांनो. नंतर आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे डिग्री सर्टिफिकेट नसतं. आता डिग्री सर्टिफिकेट हे मस्ट आहे. ओके, डिग्री सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट त्या ठिकाणी चालून जातं, पण जर असेल तर डिग्री सर्टिफिकेटच घेऊन जा. त्यांचं म्हणणं आहे की प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट ओनली इफ फायनल सर्टिफिकेट इज नॉट इश्यूड. यांचं म्हणणं आहे जर तुमचं डिग्री सर्टिफिकेट जर तुमचं इश्यू झालं नसेल तरच तिथं प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट चालून घेतल्या जाईल. त्यामुळे शक्यतो डिग्री सर्टिफिकेटच घेऊन जा जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस. ओके, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट केव्हा चालून घेतलं जाईल जर तुमचं नसेल तर. ओके, तर हा मुद्दा पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर आता कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास जनरल साठी कास्ट सर्टिफिकेटची गरज नसते. ओके, जनरल साठी कास्ट सर्टिफिकेटची गरज असते का? नसते. ओके, आता कास्ट सर्टिफिकेटची गरज कोणाला असते तर कास्ट सर्टिफिकेटची गरज जी आहे ओबीसी, एससी, एसटी नंतर ईडब्ल्यूएस या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेटची गरज असते. मग यामध्ये एससी आणि एसटी कॅटेगरी जी आहे यांच्यासाठी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट मस्ट आहे, हे लक्षात घ्या. आणि यांना प्रत्येक वर्षी कास्ट सर्टिफिकेट काढण्याची गरज नाहीये. फक्त प्रत्येक वर्षी कास्ट सर्टिफिकेट फायनान्शियल इयरला कास्ट सर्टिफिकेट काढण्याची गरज कोणासाठी आहे तर यामध्ये ओबीसी, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी प्रत्येक वर्षी फायनान्शियल इयरला काय करावं लागतं, कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. कास्ट सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट. ओके, फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी फॉर द एससी, एसटी, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स. ओके, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे जे काही फॉर्मॅट त्यांनी सांगितलेलं आहे सेंट्रल लिस्ट नुसार, त्यानुसार तुम्हाला काय करायचंय, प्रेझेंट करायचं आहे. ओबीसी, एससी आणि एसटी. ओके, कशानुसार? सेंट्रल लिस्ट नुसार. ओके, जे काही समजा नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल क्लॉज मध्ये तुम्ही बसला पाहिजे तरच तुम्हाला ओबीसी मधून काय होईल, फायदा होईल, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट असणार आहे ते फायनान्शियल इयरच्या आतमध्ये त्याची डेट पाहिजे. जुना कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही, 2 वर्षापूर्वीचं, 4 वर्षापूर्वीचं. आता 31 मार्च म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024. ओके, 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 अशा पद्धतीने तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. म्हणजे फायनान्शियल इयर नुसार तुम्हाला काय करावं लागतं, कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतं. हे कोणासाठी? ओबीसी, ओबीसी नंतर ईडब्ल्यूएस या विद्यार्थ्यांसाठी. पण एससी आणि एसटी यांच्यासाठी एकदा सर्टिफिकेट इश्यू झालं की तेच सर्टिफिकेट जे आहे ते परमनंट असतं, त्यांना डबल काढण्याची गरज पडत नाही. फक्त कुठे कुठे व्हॅलिडिटी विचारले जाते त्या ठिकाणी कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्यासाठी व्हॅलिडिटी तुम्ही काढून ठेवा एससी आणि एसटी कॅन्डिडेट्सनी. ओके, तर हे झालं कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास जे विद्यार्थी सध्या कुठेतरी जॉब करतायत, ओके, एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये, तर त्या ठिकाणून तुम्हाला नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे आहे काढणं गरजेचं आहे. काय करायचंय? नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला काढणं गरजेचं आहे. नंतर रिलीव्ह सर्टिफिकेट जे आहे, रिलीव्ह लेटर जे आहे ते सुद्धा असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला काय करावं लागेल, जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, जेव्हा इंटरव्ह्यू होईल त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, या गोष्टी तुम्हाला तिथे सादर कराव्या लागतील. ओके, काय करावं लागेल? नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट किंवा रिलीव्हिंग सर्टिफिकेट लेटर जे आहे ते सुद्धा तिथे तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला सादर करावं लागतं. हे कोणासाठी? जे विद्यार्थी सध्या जॉब करतायत आणि त्यांना आयडीबीआय मध्ये जॉईन व्हायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दा महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर
आपल्याला जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार, जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आयडेंटिटी प्रूफ खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आयडेंटिटी प्रूफसाठी कोणकोणत्या गोष्टी तुमच्या लक्षात घेतल्या जातात, या ठिकाणी आधार कार्ड जे आहे ओरिजिनल, नंतर पॅन कार्ड असेल, नंतर ड्रायव्हिंग लायसन्स असेल, नंतर वोटर आयडी असेल, ओके, वोटर आयडी असेल किंवा पासपोर्ट असेल, या गोष्टी इथे लक्षात घेतल्या जातात आयडेंटिटी प्रूफसाठी. ओके, नंतर प्रिंट ऑफ द करिक्युलम विटेड. आता तुम्ही या ठिकाणी त्यांनी सांगितलं होस्टेड ऑन द बँक्स वेबसाईट ओनली फिल अँड साइन विथ रिसेंट फोटो अपिक्स अँड डुली साइन अक्रॉस 2 रिसेंट पासपोर्ट साइज फोटोग्राफ्स. ओके, आता बँक काय करणार आहे, तुम्हाला एक त्यांच्या वेबसाईटवर करिक्युलम वेटेड जो आहे तो काय करणार आहे ते देणार. ते तुम्हाला प्रिंट आउट मारायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, फोटो लावायचे आहे तुमचे. ओके, अपेक्स अँड डुली साइन करायचा आहे आणि तो तुम्हाला भरायचा आहे आणि तो घेऊन जायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि रिसेंटचे 2 पासपोर्ट साइज फोटो सुद्धा तुम्हाला गरजेचे आहे. आणि जेव्हा तुम्ही एक्झामला गेलात त्यावेळेस तुमचं आयरिस व्हेरिफिकेशन होतं, त्या ठिकाणी सुद्धा आयरिस व्हेरिफिकेशन होईल. तुमचं थंबचं आणि आयचं जे आहे आयरिस तुमचं व्हेरिफिकेशन होईल. आयरिस स्कॅन बायोमेट्रिक डेटा कॅप्चर ड्युरिंग द ऑनलाईन टेस्ट विल बी कंडक्टेड ॲट द वेन्यू. ओके, ज्या वेळेस तुम्ही एक्झाम दिली त्यावेळेस तुमचं जे की समजा थंबचं झालंय आणि तुमचं डोळ्याचं सुद्धा झालेलं असतं व्हेरिफिकेशन, तर इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सुद्धा तुमचं हे काय केलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा व्हेरीफाय केलं जातं. तुमचं थंब आणि तुमचं आयरिस जे आहे म्हणजे आयचं सुद्धा काय केलं जातं त्या ठिकाणी व्हेरीफाय केलं जातं. तर हे गोष्टी ज्या आहे आयडेंटिटी प्रूफसाठी महत्त्वाच्या आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आयडीबीआय एक्झिक्युटिव्हच्या इंटरव्ह्यूसाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात मी ते पूर्ण क्लिअर केलं. कोणकोणते कागदपत्र लागतात आणि काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आणि खूप पॅनिक होऊ नका, इंटरव्ह्यू खूप अवघड होणार नाहीये. इंटरव्ह्यू लोकल लँग्वेजमध्ये होईल, हिंदीमध्ये होईल किंवा थोडंफार इंग्लिश तिथे यूज केलं जाईल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. इंटरव्ह्यू एकदम तुमचा चांगला जाणार आहे. आणि आपण त्यासाठी मॉक इंटरव्ह्यू जो आहे तो 29 डिसेंबरला संडेला आपण काय करतोय, कंडक्ट करतो. जे काही समजा बाहेरचे विद्यार्थी हे लेक्चर बघत असतील त्यांनी संडेला यायचे आणि मॉक इंटरव्ह्यू द्यायचा. विद्यार्थी मित्रांनो, या मॉक इंटरव्ह्यूचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि आपले अनेक विद्यार्थी जे आहेत आयडीबीआय मध्ये आता सध्या प्लेस आहे आणि पुढे सुद्धा होत राहतील. याकरता तुम्हाला शुभेच्छा इंटरव्ह्यूसाठी. नंतर एक छोटीशी अनाउन्समेंट आहे, जे विद्यार्थी नवीन असतील युट्यूब चॅनलला, आमचं जे की साखर एज्युकेशनचं आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे जे की विद्यार्थी समजा आयडीबीआय साठी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही आमचं मॉक इंटरव्ह्यू सेशन घेतोय संडेला 29 डिसेंबर 2024ला. जे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी जॉईन करायचंय आणि या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचंय. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जवळपास 10,000 विद्यार्थी याला जॉईन आहे. तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही करायचं विद्यार्थी मित्रांनो, जॉईन होऊन जायचंय. नंतर पुन्हा आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे, इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही काय करायचंय, जॉईन व्हायचं विद्यार्थी मित्रांनो, त्याला फॉलो करायचं आहे. आणि व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहे, व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा तुम्ही काय करायचंय, मुलांचे आणि मुलींचे ग्रुप जे आहेत ते वेगळे आहेत, त्याच्यावर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. ज्या की लेटेस्ट अपॉइंटमेंट असेल किंवा लेटेस्ट रिक्रुटमेंट असेल याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.